इथं आपण आज भन्नाट चवीची शेव बनवणार आहोत। पाव किलो बेसन पीठसाठी एक बटाटा छान उकडून घेतलेला आहे। त्यासाठी अर्धा कांडी लसूण सोलून घेतलाय, ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, याच्यामुळे शेवला खूप छान चव येते। आणि पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला छान असे फिरवून घ्यायचं आहे। यामुळे शेवची चव इतकी भन्नाट अशी लागते, तेच खायचा सुद्धा कंटाळा येतो। अशा प्रकारे नक्की ट्राय करा। आता आपण हे गाळून घेऊया। गाळायचं याच्यासाठी की थोडंसं जरी अडकलं तर परत शेव खाली पडत नाही, तर एकदम मस्त अशी ही कुरकुरीत आणि खमंग शेव तयार होते। हे छान गाळून झाल्याच्या नंतर मोजून घेऊया। पाऊण वाटी हे पाणी झालेलं आहे आणि आपण इथं पाव किलो बेसन पीठ घेतले, त्याच्यानुसार तुम्हाला म्हणजे किती बनवायचं त्याच्यानुसार घेऊ शकता। अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 3 चमचे गरम न केलेलं तेल याच्यामध्ये ॲड करायचं आहे। यामुळे शेव जी आहे ती एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी होते। खूप पण अशी सॉफ्ट झाली नाही पाहिजे, कुरकुरीत असेल तर खाताना बरी वाटते। तर आता इथं 1.5 ग्लास बेसन पीठ घ्यायचं आहे आणि वजनी म्हणाल तर पाव किलो। तर आता हे बेसन पीठ छान चाळून घ्यायचं आहे। एखाद्या वेळेस कुठलं मोठे कण असतील तर मग ते शेवग्यामध्ये अडकले जातात। आता हे छान असं बेसन पीठ चाळून घेऊया। तर हे बेसन पीठ आपलं चाळून झालेलं आहे। आता हे पूर्ण बेसन पीठ ह्या गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि कधीही शेवचं पीठ करताना ना खूप घट्टसर पीठ केलं तर शेव एकदमच जास्त कडक होते, त्यामुळे थोडंसं सैलसर ठेवायचं आहे, म्हणजे शेव करताना सुद्धा त्रास होत नाही। आता हे बटाटा जे आहे तर आपण इथं हलकंसं किसून घेऊया आणि बटाटा जे आहे ते मऊसूत असं शिजवून घ्यायचं आहे। हाताने जरी मिक्स करून घेतलं तरीही चालतं। आता हे बटाटा जे आहे ते पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे। आता हे पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही 2 बटाटेसुद्धा इथं वापरू शकता। आता इथं अर्धी वाटी पाणी घेतलं होतं मी परत, अगोदर 1 वाटी, म्हणजे टोटल आपल्याला 1.5 वाटी पाणी हे पीठ तयार करण्यासाठी लागलेलं आहे। हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। बटाटा पूर्ण पीठमध्ये मिक्स झालं पाहिजे। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे। आता हे शेवग्यात भरून घेऊया। तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये पाटी लावून घेऊ शकता। तेलात चमचा थोडासा बुडवून घेतला म्हणजे जे बॅटर आहे ते त्याला चिटकून राहत नाही। तर लो फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे, मीडियम गॅस करायचा आहे आणि अशा प्रकारे शेव सोडून घ्यायची आहे। इथं एकसारखी शेव तयार होत नाही बटाटा टाकल्यामुळे, पण चवीला इतकी भन्नाट आणि खमंग होते। छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। खूप रंगसुद्धा बदलला नाही पाहिजे, पण सतत त्याला हलवून घ्यायला लागतं, म्हणजे शेव जी आहे ती कुरकुरीत होते आणि सर्व व्यवस्थित भाजली जाते। तर आता ही बघा अशा प्रकारे तळलेली आहे शेव। शेव तळली की बुडबुडे आपोआप कमी होतात। शेव लगेचच काढून घ्यायचे, हाय फ्लेमवर तळायची नाही, नाहीतर नंतर नम पडू शकते। अशा प्रकारे एकदम कुरकुरीत आणि खमंग आपली शेव तयार झालेली आहे।